नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. युनिव्हर्सिटीचं 6 तारखेला आपल्या पुढे एक लेटर आलेलं आहे मित्रांनो. 6 तारखेचं लेटर आलं आणि आपण एवढा लेट का बरं केला एक्सप्लेन करण्यासाठी? कारण ते लेटर पूर्ण कन्फर्म करूनच तुमच्या पुढे आम्ही मांडतो. युनिव्हर्सिटी सोबत कन्फर्म केलेले आहे. याच्यामधली एक-एक फॅक्ट खरी आहे का? अशी खरंच इम्प्लांट होणार आहे का? ते सर्व कळाल्यानंतरच हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. काय-काय या 6 तारखेच्या नोटीसमध्ये सांगितलं गेलंय ते डिस्कस करायचं. एमसीक्यू पॅटर्नमध्ये कसा चेंज झालेला आहे, हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. सर्वात पहिले 6 तारखेला ही नोटीस आलेली आहे. तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या पेजवर दिसून जाईल. सर्वात प्रथम यांनी काय सांगितलेलं आहे? मेन सब्जेक्ट काय होता याचा? इम्प्लांटेशन ऑफ ऑनलाईन ट्रान्समिशन ऑफ एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस क्वेश्चन पेपर्स ड्युरिंग विंटर 2024 फेज 4 थिअरी एक्झामिनेशन. यासाठी ऑनलाईन ट्रान्समिशन साठी काही जे नियम आहेत त्या नियमांसंबंधी हा बनवलेला आहे. तुमच्याकडे आता जास्त वेळ नाहीये, त्याच्यामुळे बाकीचं काही याच्यामधलं एक्सप्लेन करणार नाही. डायरेक्टली तुमच्या कामाच्या गोष्टीवर येऊया. सगळ्यात महत्वाचं दिलेलं आहे मॉर्निंग सेशन, म्हणजे तुमचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये 10 वाजता पेपर आहे, त्याच्यामध्ये शार्प 9 वाजता तुम्हाला सेंटरला हजर राहायचं आहे. कारण पेपर हे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या सेंटरवर येणार आहेत, तिथेच प्रिंट होणार आहेत आणि नंतर तुमच्याकडे देणार आहेत. त्याच्यामुळे 9 नंतर तुम्हाला मध्ये एंट्री देणार नाहीयेत. 9 वाजता बरोबर तुम्हाला सेंटरवरती हजर राहायचंय. 10 वाजता पेपर आहे, 9 वाजता तुम्हाला तिथे हजर राहायचं. पावणे 10 वाजता आल्यावर जमणार नाही, कारण सेंटरला पेपर 9 वाजता येणार आहेत, तर आपल्यालाही 9 वाजताच तिथे पोहोचावं लागेल. हा महत्वाचा आहे. इव्हिनिंग सेशन मध्ये 1 वाजता जाऊ शकतो, पण आपलं मॉर्निंग सेशनला आहेत सगळ्यांचे, त्याच्यामुळे 9 वाजता सगळ्यांनी हजर राहायचं आहे. कोणतेही कारण द्यायचे नाहीये. त्याच्यानंतर सर महत्वाचा आणखी एक मुद्दा याच्यामध्ये जो की सगळीकडे आज कन्फ्यूज आहेत सर्वजण. फर्दर वी वुड लाईक टू इन्फॉर्म ऑल कन्सर्न दॅट द युनिव्हर्सिटी विल सेंड सेक्शन बी अँड सी ऑफ क्वेश्चन पेपर फर्स्ट अँड सेक्शन ए म्हणजे एमसीक्यूचा पेपर, क्वेश्चन पेपर विल बी सेंट हाफ hour बिफोर अँड द एंड ऑफ द क्वेश्चन पेपर स्टिप्युलेटेड टाइम. ठीक आहे. म्हणजे काय म्हणताय, पहिले बी आणि सी सेक्शन म्हणजे एलएक्यू आणि एसएक्यूचा सेक्शन हा पहिले आपल्याला दिला जाणार आहे. 2.5 तासामध्ये आपल्याला पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले जाणार आहेत एमसीक्यू आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये एमसीक्यू आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि क्वेश्चन पेपर सोबत घेऊन यायचे. हा का बरं चेंज केला सर? पहिले आपण एमसीक्यू पेपर क्वेश्चन सॉल्व्ह करायचो आणि ते क्वेश्चन पेपर वापस घ्यायचे. परंतु आपल्याला या मेथड नंतर आता एमसीक्यूचाही क्वेश्चन पेपर सोबत घेऊन जाता येणार आहे. त्याच्यामुळे हे थोडेसे बदल केलेले आहेत. कळालं? मेन व्हिडिओचं मोटिव्ह काय होतं, की पहिले 2.5 तास एलक्यू आणि एसीक्यू सॉल्व्ह करायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपला पुढचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या तासामध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॉपर टाइम मॅनेजमेंट वरती मी व्हिडिओ घेऊन येणार आहे, परंतु त्याआधी काही कन्फ्युजन होते ते मी दूर केलेले आहेत आणि ऑफिशियल नोटीस आम्ही कन्फर्म करून आपल्या चॅनलवर टाकतो, त्यामुळे तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता. आणखी एक पेज सगळीकडे WhatsApp वरती फॉरवर्ड होतंय, त्या पेजलाही आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर एक पेज खूप दिवसांपासून WhatsApp वरती फॉरवर्डेड होतंय, की इन्स्टाग्रामनी नोटीस टाकलेली, प्रत्येक पेज नंबरवरती क्वेश्चनचे आकडे टाकलेले आहेत, हे सगळं केलेलं आहे. याआधी जे पेपर होत होते त्यामध्ये एमसीक्यूचे जे नंबर होते ते फक्त प्रिंट होऊन यायचे. परंतु एनसीएझमच्या या लेटरनुसार की एमसीक्यूच्या प्रत्येक क्वेश्चन हा प्रिंट होऊन येणार आहे, त्याच्यात लिहायचं एमसीक्यूच्या शेवटच्या पानावरती प्रिंट करून आले असेल तिथे लिहायचं आहे. परंतु हा लेटर एनसीएझम दिलेला आहे, ते कन्फर्म केलेलं नाहीये आणि एमयूएचएसने याबद्दल कसलीही नोटीस काढलेली नाहीये. जे पहिलं आपण लेटर पाहिलं, एमसीक्यू शेवटला देणार आहेत अर्ध्या तासात, ते कन्फर्म आहे. परंतु प्रत्येक क्वेश्चनचा क्वेश्चन टाकून येणार आहे याची कसलीही आणखी कन्फर्मेशन नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिलं सर्वात पहिले काय पाहायचंय, की आन्सर शीट मध्ये आपल्याला मध्ये क्वेश्चन नंबर टाकून दिलेले आहेत का? ते टाकून दिलेले नाहीयेत. एमसीक्यू कुठे प्रिंट करून दिलेले आहे हे सर्व चेक करून पाहायचं आणि याचा जास्त लोड घ्यायची गरज नाहीये. अभ्यास व्यवस्थित करा. तुम्हाला एमसीक्यू आधी दिले काय, नंतर दिले काय, तुम्हाला लिहायचेच आहेत. त्याच्यामुळे याचा जास्त डोकं लावत बसायचं नाही, की असं कसं झालं, आमच्या वेळेस का चेंज करताय, होऊ द्या, काही फरक पडत नाही. तुम्ही अभ्यास केलाय, पेपर लिहून यायचा आहे. आणखी फर्दर गोष्टी आहेत, परंतु तुम्हाला वेळ नाहीये जास्त. अभ्यासावरती लक्ष द्या. टाइम मॅनेजमेंट वरती एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईल 2 दिवसामध्ये. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच.